नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर गाईज, आज सकाळ सकाळ मी अचानक भयानक चाललोय पुण्याला। का ते तुम्हाला समजेल पुढं, सो ब्लॉग कंटिन्यू बघा। जर कोण आपल्या चॅनल वरती नवीन आला असेल तर सबस्क्राइब करा। आणि गाईज, तुम्हाला माहिती आहे आपल्या सोबत कोण असतं, तुम्हाला थंबनेल बघून बाई लगेच समजतंय, पण अजून काय भेटली नाही ती। पुढे भेटणार आहे खोपोलीला। सो बघत राहा ब्लॉग, लाईव्ह मजा येईल भाई, सिस्टम फाड़ देंगे। चलो गाइस, लेट्स गो। An hour later. गाइस, आता पोहोचलोय खोपोलीला आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे खोपोलीला आपल्याला कोण भेटतं। गाइस, आज आम्ही चाललोय प्रमोशनला, स्टेडियमला, पुण्याला। सो आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा असेल, सो खूप मजा येईल ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर तनु प्लीज कंटिन्यू कर ना, कारण का मला गाडी चालवायची हो 100%। मग माझ्यासाठी काहीतरी डायलॉग, काय बोलू? माझ्यासाठी एक डायलॉग बोल। अरे तुझ्यासाठी डायलॉग काय, तुझ्यासाठी सगळे काय बोल तरी एक डायलॉग। काहीच फुल देणारी पाहिजे होती, पण मोगऱ्याच्या फुलासारखी जपणारी भेटली। गौरी मांडवा खाली। तर काय, चला आता जाऊया। बोलतोय पण तुमचे जाऊ दे, सगळे सोडा। चष्मा कसा आहे? चष्मा कसा आहे? हा, माझी तारीफ नाही करू शकत कधी, पण मुन्ना है मुन्ना मुन्ना, अरे बच्चा है मेरा घुंगरू बाबू। अजून मोठा पाहिजे होता, म्हणजे डायरेक्ट स्क्रीन गार्डच झालं असतं तोंडाला। स्क्रीन गार्ड ना असं त्यानं नंबरचा आहे का स्टाईल मारायला घेतलं? नंबरचा आहे, पागल काय बोलते, आपणी जरी सोडला। तर काय, आता स्टेडियमला हिला मॅच खेळायची वाटतं आणि ह्याला बॅटिंग उडवायचंय। गाईज, आमची आल्टो 800 घेऊन चाललोय आम्ही, 200चा पेट्रोल टाकून। गाईज नाही यार भाई, दर्जा वाढला आपला, ब्रेझा घेऊन चाललोय। लय मजा येईल, ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा, 100% सांगते लय मजा येईल। चला बाय। बाय कुठं? बाय कशाला बोलते? तुला ब्लॉगिंग ओके, स्टे ट्यून, पुढे बघा। गाईज समजून घ्या आता, ठीक आहे? आता हा ब्लॉगर आहे, मी ब्लॉगर नाहीये, मी ब्लॉग नाही बनवत, पण आम्हाला बोलतो ब्लॉग बनव ब्लॉग। मला जाम कंटाळा येतो ब्लॉग। काय तुला कॅमेरा नाही पकडता येत? एक गप यार, काय गप? स्वतःला व्हिडिओ काढता येते का बघ पहिले। मी याला बोलते माझे व्हिडिओ काढ, नीट काढत पण नाही धडाचे। ॲटिट्यूड। गाईज, बोलून बोलून जीवनाच्या मशी झाल्या आणि इथं माझा हात दुखला। चला, आम्ही तुम्हाला पुढे भेटतो। आपल्याला राईट मारायचं। बाय। Two hours later. आता फायनली आम्ही पुण्याला पोहोचलोय आणि इकडं मेकअप चालू आहे। इकडं आरसा बिरसा लावून दिलाय ना मी गाडी। काही आता आम्ही पोहोचलोय पुण्याला, स्टेडियमला गेलेलो, पण आम्हाला 1:30 वाजता जायचंय आणि आता वाजलेत 12, लवकर पोहोचलो। तर चला आता खाऊ, मग जाऊया तिकडं। सो ब्लॉग कंटिन्यू बघायला लय मजा येईल। आणि इकडं बाई पार्लर खोलला डायरेक्ट। ए तू पार्लर टाक, मी कपड्यांचं दुकान टाकतो। चला गाईज, लेट्स गो। चला, इथं गाडी पार्क केली, आता आम्ही चाललोय डॉमिनोजला। ए चष्मीश बहादूर, का ग धगधग होती काय? काळजाचा ठोका चुकला बाई। तर चला गाईज, आता जातो डॉमिनोजला, लय भूक लागले। चलो ए चंपा चल। तनुचा वॉलपेपर बघा, नाईस वॉलपेपर। तुझा पण आहे, बोल। आई भाई लगता आपके प्यार में गिर गई भाई। चला। ओ माय गॉड, तनु वेटर झालीस काय? हे काय मागवले? ही भजी कॉर्नवाला माझा आहे 100%। A few moments later. तनु घेणार आहे, मला लाज वाटते तिथं ब्लॉग गेला आता। मी आहे ना, तुला कोण काय बोललं की मी धोपटणार। ओ नाईस। तू चल, मैं तेरे पीछे हूँ।
ओ माय गॉड. चला अंकितला कशी ओळखतात, गाडीचा नंबर बोलतो तू अंकित ना, हा गाडीवर 04 बघितला. तर आम्हाला इथं तिकीट भेटलंय आणि हा बँड भेटलाय, तर आता घालायचंय आणि मग जाऊ आम्ही स्टेडियमला डायरेक्ट. लेट्स गो. गाडी तर पार्क करतो भाई डायरेक्ट झुंबूच को. थांब ना बाबा, लाव ना पटकन, टाइम नाही मला माहिती ना, बिझनेसमॅन, कपड्यांचं दुकान. थांब माझं पार्लर बंद ठेवलं आज. आज पार्लर बंद आहे का तुझं? अरे अरे काय नीट तरी बांध. ही निघलं ना, लागणार नाही. घेतलं नाही ना आतमध्ये तू बुक्कच टाकीन, चष्माच फोडीन नवीन घेतलेला. मी आहे ना, Oh my मी आहे God. त्यांना उचल. चला गाईज लय पटेली मारली नी. चला स्टेडियमला, लेट्स गो. यार मी आलोय स्टेडियमला, पण शर्ट चांगलं वाटतं का त्यानं? क्यूट आहे. गुलाबी साडी आणि लाली दिसते मी भारी, तो माझा मोर निशित चाल. आज मॅच आहे CSK वर्सेस कोल्हापूर टस्कर. सो बघूयात भाई. गाईज इकडे तनुला लय मोठा प्रश्न पडलाय. बोल, ते विराट कोहली अनुष्काची गर्लफ्रेंड कुठं बसती? इथं वरती ना VIP ला. अंकित असता क्रिकेटर तर मी पण बसले असते. Oh my God. नाही स्वप्न, नाही स्वप्न. तर गाईज इथं डेंजर काम आहे. 20 रुपयाची बॉटल कितीला भेटते? 60 रुपये. हा ना, मी त्याच्यामध्ये नेल पॉलिश घेईल. मी स्प्लेंडर मध्ये पेट्रोल टाकून 60 रुपयाचा पक्का फिरलो असतो. पॉपकॉर्न खायला आले. ट्रेन मध्ये आले का रे? मूवीला आले. कुठली मूवी? माई टू नाही, अंकितनी पळून आणली तनूला स्टेडियमला. स्टेडियमला मॅटर झाला भाई, पाऊस आला. पटकन झाला रे, आता मी आलोच मी बॅटिंगला. धाव 17 षटक पूर्ण 122 धावा. पक्के धाव. बेकार पाऊस. काय बेकार पाऊस आला डायरेक्ट, फुल पाऊस. चला वॉटरफॉलला. लय पाऊस आला बेकार. लय पाऊस आला त्यामुळं मॅच स्टॉप झाले आणि लेट झाले आणि आम्हाला कोणाला भेटायला पण आलं नाही, कारण का सगळे गेले अरे त्यांच्या रूम मध्ये. आणि थोडेसे व्हिडिओज काढले. हा आम्हाला नाहीतर सगळे भेटणार होते क्रिकेटर, पण ते भेटतील आपल्याला, पण जाम लेट होईल. 8 वाजतील होते, पण थांबू नाही शकत. आम्हाला जायचं पेनला बाई, इथून 3 तास लागतात. चलो चला. आता आम्हाला प्लेयर्स काय भेटले नाही, प्रमोशनसाठी आलेलो. पाऊस आला त्यामुळे सगळं स्टॉप झालंय. भेटतील पण लय 8-9 वाजतील रात्री. हा ना, आणि तोपर्यंत कोण थांबणार आहे? हा ना, लागली इथं. आम्हाला जायचं पेनला तिकडं. चला मेरी बबडी. चल येता नो, चल पटकन. तू मेरी बबडी, अरे ये मेरी चबडी. चल. आमचा रोड बघा,
आम्हाला त्या रोडला जायचंय. असं वाटतंय कोणीतरी JCBनी गाडी उचला आणि तिथं ठेवा. हा काय जोक मार. अरे मग बघ ना, तिथं जायचंय फक्त. अशा रोडनी जायला लागते. गाडी फसली बिसली तर नाही फसत. जिंदगी फसल इथं. मग मी आहे ना. तू तर पाव किलोची तू टायर उचलता येत नाही, चालले गाडी उचलायला. तुला बरोबर करते ना, मग तेच बस. चला माणूस पुढे बोलला रस्ताच मला की सरळ जा. नाही मॅप मध्ये दाखवते ते, पुढे रस्ताच नाही. आई शपथ. आई शपथ. हा ब्रिज कुठनं जाते ते बघायला लागेल. चेक करू. चलो. तर गाईज इथं रस्ताच भेटत नाही. हा रोड ना, एक पण रस्ता नाही. कधीच आम्ही फिरतोय कधी. बघू थांब. आता हा एक बोलला एक जण. सो बघा, तुम्हाला दाखवतो ब्लॉक मध्ये. बेकार कंडिशन चालू आहे गाईज, काय सांगू तुम्हाला. तर गाईज 1 तास झाला मी रोड शोधतोय. आता फायनली हायवे भेटलाय. खरंच फायनली. बोललो आता राहिलो इथंच. इकडचे रस्ते पण माहित नाही कुठून. बाबा डेंजर का. ए बघ भेटला है ना. हा हा तर गाईज चला, आपला आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. रात्री आलो गाईज आणि ब्लॉग एंड करायचंच विसरलो. तर चला आता सकाळी ब्लॉग एंड करतोय. सो चला गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आपल्याला क्रिकेटर्स काही भेटलेच नाही, कारण का आम्ही प्रमोशनसाठी गेलेलो आणि पाऊस आला, त्यामुळे सगळं वाट लागली. मग नंतर लेट मॅच सुरू झाली. मग ते बोलले की डायरेक्ट तुम्हाला 9-10 वाजता भेटतील ते. तर त्यांच्यावर व्हिडिओ वगैरे करायच्या होत्या, प्रमोशनसाठी गेलेलो. पण ते काय भेटलेच नाही. तर भाई काय यार, जाऊ दे. चला आता नेक्स्ट टाइम प्रमोशन आलं की भेटू. सो चला काय, आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो.